यवतमाल जिले के सरकारी अस्पताल में पिछले कई दिनों से विभिन्न समस्याओं और विवादों को लेकर चर्चा में है। अस्पताल में जारी अव्यवस्था के खिलाफ यवतमाल शहर के सभी सामाजिक संगठन एकजुट हो गए और कलेक्टर और पुलिस अधीक्षक को ज्ञापन सौंपकर विभिन्न समस्याओं के हल की मांग की है। गेल्या काही दिवसापासून आपण पाहतो आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकवू डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्याचं प्रमुख कारण असं आलेलं आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वरिष्ठांचा शिकवू डॉक्टरवरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही। त्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या ज्या काही विविध ज्या शाखा आहेत, उदाहरणार्थ सुरक्षा व्यवस्थेचं जर आपण उदाहरण घेतो म्हटलं तर यांची मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी आहे। सुरक्षा व्यवस्थावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि अशा प्रकारचं नियंत्रण नसल्यामुळे सुरक्षा रक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद होतात, रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद होतात। सुरक्षा रक्षक म्हणजे काही तर सर्वस्वी नाहीये, त्याची जबाबदारी आहे की तिथला कुठलाही गैरप्रकार होऊ नये, परंतु गैरप्रकार रोखण्याच्या ऐवजी सामाजिक सेवकांना रोखण्याचं काम हे सुरक्षा रक्षक करतायत। दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की या यवतमाळ शहरातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णसेवेच्या भरोश्यावरती यवतमाळचे पालकमंत्री हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत आणि असं असतानाही ते ज्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष असायला पाहिजे त्यांचं याच्यावरती दुर्लक्ष होत आहे। ही मोठी दुर्दैवाची परिस्थिती आहे आणि त्यांनी जर याच्यामध्ये जर पुढाकार घेतला नाही आणि ही घडी जर नीट केली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये यवतमाळ शहराच्या आणि नागरिकांचं पर्यायाने नुकसान होणार आहे। जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाची स्थिती अत्यंत दयनीय आहे। ज्या सरकारी दवाखान्यामध्ये सर्व गरीब रुग्ण येतात आपल्या जिल्हाभरातून, आपला जिल्हा आदिवासी बहुल विजयंती बहुल अशा प्रकारचा आहे आणि अत्यंत आर्थिक स्थिती हलाखीची असणार लोक या रुग्णालयामध्ये शेवटी उपचारासाठी येतात। मात्र त्यांच्यावर उपचार होण्यापेक्षा त्यांची प्रकृती अधिक बिघडवणार अशा प्रकारचं हे रुग्णालय झालेलं आहे। इथले लोकप्रतिनिधी पालकमंत्री महोदय या रुग्णालयाकडे लक्ष देत नाही अशी आमची सगळी यवतमाळकरांची भावना आहे। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि या रुग्णालयाच्या एकूण दर्जा सुधारला पाहिजे, रुग्णावर योग्य उपचार झाले पाहिजे, तिथं रुग्णसेवकांना रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे। आज अशी स्थिती आहे की रुग्णांना भेटण्यासाठी मनाई केली जाते, अडवलं जातं, त्यांना दमदाटी केली जाते। सुरक्षा रक्षकापासून तर डॉक्टर्स पर्यंत सगळे लोक मुजरीची भाषा वापरतात। जे रुग्णसेवक रुग्णांना रक्त पुरवतात, रुग्णसेवक रुग्णांना रेफर करण्यासाठी ॲम्ब्युलन्स शोधून देतात, त्यांच्यासाठी पैशाची व्यवस्था करतात। यवतमाळमध्ये खूप चांगली परंपरा भोजन सेवेपासून तिथे रुग्णांना सेवा दिली जाते रुग्णांच्या नातेवाईकांसाठी। मात्र आज अशी स्थिती आहे गेल्या काही महिन्यांपासून की तिथे डॉक्टरांची दादागिरी सुरू आहे आणि महिनाभराने दर महिन्याला ते रुग्णसेवा बंदचं हत्यार उपसतात आणि रुग्णांना वेठीस धरतात आणि क्षुल्लक कारणासाठी रुग्णांशी अरेरावीची वर्तणूक करतात आणि रुग्णसेवकांना सुद्धा दमदाटी करतात। याबद्दल प्रशासनाने तात्काळ पावलं उचलावी।